असतं की अरे बाबा ओ और जल्दी आणि आज आपण बाईकला घेऊन एक रायडरच्या माइंडसेटबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर बऱ्याच लोकांना आजचा ब्लॉग थोडा अनकम्फर्टेबल वाटणार आहे, पण ज्या दिवशी तुम्ही तुमचं माइंडसेट बदलणार ना, मग बाई तुमचा बघण्याचा पर्स्पेक्टिव्हच पूर्ण वेगळा असणार. बाईकचं कव्हर काढूया अगोदर. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ऋषी ऑन रेकॉर्ड. मित्रांनो, 100 दिवस 100 व्हिडिओच्या चॅलेंजच्या डे 4मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि थोडासा तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईस येत असेल जास्त, कारण की पोरांना सुट्टी असल्या कारणाने पोरं इथे क्रिकेट खेळतात, तर जास्त आवाज तुम्हाला येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, डे 3मध्ये आपण थोडंसं बेसिक इग्नोरन्सबद्दल बोललो होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडं बाईकला घेऊन पण बाईक रायडर्सच्या माइंडसेटला घेऊन थोडंसं बोलणार आहोत. आणि थोडेसे आपले ऑडियन्स इथे लगेच जमा झालेत व्हिडिओ जसं स्टार्ट केल्यावर. अरे हळूहळू. तर मित्रांनो, आज डे 4मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज सुट्टी असल्या कारणाने सगळी पोरं खेळायला आली आहेत. आपण निघूया डायरेक्टली मोटो ब्लॉगिंग सेटअपवर भेटू. पण प्रॉब्लेम असा झाला आहे, बेसिक इग्नोरन्सबद्दल आपण काल बोललो, पण आज मी गाडीची चावी विसरलो आहे आणि सगळ्या गोष्टी घेऊन आलो आहे. तर परत जाऊया चावी घ्यायला. चला. तुमच्यामध्ये माझा ब्लॉग कोण कोण बघतं खरं खरं सांगा. मी कधी बघतो. अच्छा, ठीक आहे. हा तर मला वाटत नाही बघत असेल. ठीक आहे. तर हे आपल्या इकडचे चिल्लर पाटे आज सुट्टी आहे, तर खेळत आहे का रे? काय झालं रे मगाशी काय झालं? काका मगाशी ना आयुष्याने मला पूर्ण असं घेतलं तर मला राग आला, म्हणून ना मी ना आयुष्याला असं मारलं तर तो रडला. अच्छा, ठीक आहे. भांडणं करू नका, नीट खेळायचं. चला चला, बाय बाय. आज आहे डे 4 आणि आज आपण बाईकला घेऊन एक रायडरच्या माइंडसेटबद्दल आज आपण या वीडियो में बोलणार आहे. तर बऱ्याच लोकांना आजचा ब्लॉग थोड़ा अनकंफर्टेबल वाटणार. आज के वीडियो में जो टॉपिक मैं डिस्कस कर रहा हूँ ऐसा नहीं है कि हर एक राइडर वैसे माइंडसेट का हो, ठीक है, बट कुछ लोग नहीं बल्कि ज़्यादा से ज़्यादा लोग, और मैं खुद मैं ये चीज़ कहता हूँ कि ये चीज़ मेरे से भी पहले हो चुकी है. ठीक है, तो ये मिस्टेक हर एक राइडर से कभी ना कभी होती है और ये मूवमेंट से वो गुजरा ही है. और ये जो मिस्टेक होती है ना, इससे कोई एक्सीडेंट वगैरह नहीं होता, बट ये मिस्टेक है ना, एक बाइक राइडर को थोड़ा विक्टिम बना देती है. मित्रांनो, फ्यूल अप झालेला आहे. टॉपिकला स्टार्ट करूया. इंडियन रोडबद्दल कंप्लेंट आहे, सगळ्यांना मान्य आहे, मी सुद्धा मान्य करतो की आपले इंडियन रोड्स खराबच आहेत. ठीक आहे, पण महाग आहे, पेट्रोलसुद्धा महाग आहे, सगळ्या गोष्टी आहेत. अरे क्यों भोक रहा है वे, इतना जगह है वे. खरोखर शिव्या येतात यार अशा लोकांमुळे. अरे एवढा रोड खाली आहे, हॉर्न मारायची गरज नाही आहे तरीसुद्धा. पण ठीक आहे. तर काय आहे ना, की काही रायडर जे असतात ना, ते आपल्या बाईकला घेऊन काही कंप्लेंट्स करत असतात की अरे माझी गाडीमध्ये मायलेज नाही, माझ्या गाडीमध्ये पिकअप नाही, माझ्या गाडीमध्ये हे आहे, माझी गाडी अशी चालत नाही आहे. काही ना काही त्याच्याकडून एक बाईककडून एक कंप्लेंट असते. पण मित्रांनो, मला हे तुम्हाला सांगायचं की बाईकमध्ये कधी खराबी नसते, ती खराबी असते ती बाईक रायडर्सच्या एका माइंडसेटमध्ये. ठीक आहे. आता मी तुम्हाला खरं सांगतो, ह्या चुकीमधून सगळे लोक जातात, मी सुद्धा गेलो आहे. असं पण होऊ शकेल की सगळे लोक जात नाही, पण मोस्ट ऑफ द पीपल किंवा मोस्ट ऑफ द रायडर्स ह्या गोष्टी ह्या चुकांमधून गेलेले असतात. आता मी स्वतः पण एक पल्सर 220 पहिली अगोदर ओन करायचो, आणि तेव्हा मी राईडला जायचो ना, गोवा वगैरे ह्या साईडला, तेव्हा माझ्या मित्रांकडे म्हणजे आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये KTMsच होती. 2 ओल्ड BS4 ड्यूक होत्या, एक RC 390 होती KTM आणि RC 200, पुन्हा एक ड्यूक 250, आणि नंतर मी घेतली. पण नंतर 1-2 जणांनी विकून टाकल्यानंतर दोघांकडेच आता तिघांकडेच KTM आहेत. सो असो, मग तेव्हा मी आहे ना 220 पल्सर ओन करायचो, आणि तेव्हा मी खरंच त्या गोष्टीमध्ये कधी कधी गाडीला कंप्लेंट्स केल्या आहेत, हे मी मान्य करतो. म्हणजे कसं की बाईक राईड्समध्ये हे कसं KTM तुम्हाला माहिती आहे थोडी इनिशियल पिकअप वगैरे आहे, आणि 220 ही गाडी थोडीशी अशी म्हणजे स्ट्रीट रोडसाठी बनवलेली आहे. ठीक आहे. मग तेव्हा तो पिकअप वगैरे तेव्हा त्या गाडीला नव्हता, आणि 220 आणि KTM भाई 10 वर्ष आधी या 2 गाड्यांनी जो माहोल बनवला होता भाई, प्रत्येक मुलाच्या तोंडामध्ये KTM नाहीतर पल्सर 220 हे 2 नाव होते. आणि मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुम्हाला कोणती आवडते किंवा तुमची गाडी तुम्ही कोणती गाडी ओन करताय हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे. सो तेव्हा कुठेतरी मला असं वाटायचं, अरे यार माझी गाडी पळत नाही आहे, कारण की 220मध्ये ड्यूकसारखे किंवा KTMसारखे कॉर्नरिंग नाही व्हायची. ठीक आहे. मग तेव्हा कुठेतरी मी त्या गाडीला कंप्लेंट्स, अरे यार 220मध्ये मला हे नाही होत आहे, मला ते नाही होत आहे. म्हणजे ही चुकी माझ्याकडून सुद्धा झाली आहे, आणि मे बी तुमच्याकडून झाली असेल किंवा होत असेल. तर हाच कुठेतरी आजच्या व्हिडिओचा पॉईंट आहे की रायडरच्या माइंडसेटमध्ये प्रॉब्लेम असतो. ठीक आहे. पण नंतर कळलं
की भाई प्रत्येक नंतर जसं नॉलेज वाढत गेलं ना तसं समजायला लागले की भाई प्रत्येक बाईकचा पर्पज वेगळा असतो. म्हणजे प्रत्येक गाडी प्रत्येक रोडसाठी बनवली असते. भाई शपथ काय आवाज आला रे, टायर पंक्चर तर नाही ना झाला? अरे यार हा टेम्पोवाला भाई मला मागेच भेटतोय, मी हळू चालवतोय तरी. आणि थोडा जसा टाईम निघून गेला त्याच्यानंतर मला कळायला लागलं की भाई आपल्यामध्ये स्किलच कमी होती. ॲक्च्युअलमध्ये गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. तर हेच असतं मित्रांनो. आणि कधी तुम्ही बघाल ना तर बाईकमध्ये इमोशन्स नसतात यार. बाईक म्हणजे रायडर जो असतो ना त्याच्यामध्ये इमोशन्स असतात. ठीक, डुकाटी आहे भाई, डुकाटी बाईकच्या पुढचा टायरच मला असं वाटतं माझ्या गाडीचा मागचा टायर असेल रे. 150चा असेल मला वाटतं पुढचा टायर. कसं आहे माहिती आहे, ह्या सेम माइंडमध्ये तुम्हाला दुसरी बाईक दिली ना तरी तुम्ही सेम प्रॉब्लेम फेस करणार. ठीक आहे, मग तुम्हाला असं वाटणार की अरे यार माझी गाडी त्याच्या गाडीपेक्षा कमी पळते किंवा असं एक्सेट्रा. म्हणजे काही तुम्हाला कंप्लेंट्स बाईकबद्दल करणार. पण ज्या दिवशी तुम्ही तुमचा माइंडसेट बदलणार ना मग बाई तुमचा बघण्याचा पर्स्पेक्टिव्हच पूर्ण वेगळा असणार. तर म्हणून सांगतो. आणि बाईक चेंज झाल्यावरती आहे ना फक्त तर एक्साइटमेंट वाढते फक्त. आणि माइंडसेट बदललात ना तर लाईफ चेंज होते. ठीक आहे, आता तुम्ही बघत असाल माइंडसेटबद्दल तर थोडंसं एक्सप्लेनेशन देऊ. तर आपण बघतो ना तर लोक स्कूटीवर पण मोठी लाँग राईड करतात. आणि आपण मग कंप्लेंट घेऊन असतो अरे माझी तर 6 वर्ष जुनी गाडी आहे, आता कशी लडाखला जाईल. ठीक आहे, आणि एफर्ट्स कमी झाले ना, समजा आपण एफर्ट्स कमी केले तर आपली स्किल कमी होते. आणि स्किल्स कमी झाले ना की तुमचा कॉन्फिडन्स लो होतो. ठीक आहे, आणि कॉन्फिडन्स फेक झाला की तुम्ही ओव्हर काहीतरी करायला जाता आणि मोठं नुकसान होतं. तर कधी पण कॉन्फिडन्स येण्यासाठी माइंडसेट अपडेट करा. आणि जी स्वतःकडे गाडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही राईड करा किंवा त्याला टाईम टू टाईम सर्व्हिस करा, वेल मेंटेन ठेवा. ठीक आहे भाई, गाडीमध्ये कामं ठेवून तुम्ही जर एक्सपेक्ट कराल की गाडी लाँग रूटला चालेल किंवा गाडी माझी प्रॉपर चालत नाही, भाई तू टाईम टू टाईम जर गाडीला सर्व्हिस नाही करणार, गाडीचं काम नाही करणार तर गाडी ही तुझी प्रॉब्लेम देणारच ना, असं आहे. आणि आज खूप बरंच वाटतं आहे, जरा आरामात उठलो, संडे होता तर आरामात दुपारी वगैरे निघालो आणि रस्ता पण वेगळा घेतला. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ पण तुम्हाला थोडा अनकम्फर्टेबल वाटला असेल, नक्की ह्याला बोलायचं काय आहे. असो, कम्फर्ट झोनमध्ये ग्रोथ नाही होत म्हणून आपण कधीतरी वेगळं बडबडलेलं पण चांगलं असतं. सो गाइस यही बात है, बस माइंडसेट का फ़र्क होता है, माइंडसेट अपडेट करना. ओके, सो बाइक से कंप्लेंट कम रखा. बाकी तो मैं खुद ये चीज़ मानता हूँ कि भाई रोड तो इंडियन रोड्स तो बहुत ख़राब है. ठीक है, महंगाई भी है ही, पेट्रोल तो बढ़ ही रहे, उसमें कोई दिक्कत नहीं. और ट्रैफिक तो भाई साहब इसका तो कोई तोड़ ही नहीं है मुंबई में. भाई मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये जो बाईक चालवतो ना भाई तो कुठेही जगामध्ये चालवू शकतो. त्याच्यासाठी पूर्ण जगामध्ये हे रोड खालीच त्याला दिसणार. म्हणजे एवढं जाम ट्रॅफिक असतं की अरे बाबा ओ ओ ओ अरे काय करतायत. नशीब पडले ना, थोडे फक्त स्किड झाले. आई शपथ. अच्छा, मी बोललो बंद झालं काय रस्ता. आई कुठून काढला है भाई रस्ता. 2 मिनट में बरेली पहुंच जाएगा. हाँ और जल्दी ऊपर भी पहुंच जाएगा. नहीं वो बाइक भी वैसा था ना, वो स्पीड में ही चला गया एकदम. हाँ, ट्रैफिक में भगाना नहीं चाहिए, वो रोड होता है. एक ही बार मिलती है जिंदगी. हाँ बराबर बोले. एक ही बार जिंदगी आती है, 2 बार हाँ जिंदगी नहीं आती. कलर बराबर, एकदम बराबर. अच्छे से जीनेगा. हाँ एकदम बराबर. चलो वो क्या मतलब. हाँ आता एक स्पोर्ट बाईकवाला बाजूने गेला स्पीडमध्ये म्हणून ते काका, एक अपना स्पोर्ट बाइक वाला बंदा जोर से, पर उसने बहुत ही भाई मतलब आरपीएम टू आरपीएम ये रोड पे खींचना नहीं चाहिए गाड़ी कैसे भगाते हमें भी पता है, बट उसने थोड़ा ओवर ही खिंचा है ये रोड पे. बाईकला क्लेम करणं अगोदर तुमच्या स्किल चेंज करा. आणि जर बाईक राईड किंवा बाईक जर बोरिंग वाटत असेल तर तुमची चालवायची टेक्निक चेंज करा, पण माइंडसेट अपडेट करा बाईकला ब्लेम करण्या अगोदर. आज काय आपण ऑफिसला नाही, आपल्याला शेवटी घरीच जायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपण एंड आता करतच आहोत, पण डे 5 मध्ये मी फेअरबद्दल बोलणार आहे किंवा इंडियन रोड्समध्ये फेअर कसा काम करतो याबद्दल मी डे 5 मध्ये बोलणार आहे. तर मित्रांनो डे 5 बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जर आवडला असेल तर करा. आणि तुमचा काही प्रश्न असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की टाका. भेटू आपण डायरेक्टली डे 5 मध्ये फेअरबद्दल बोलण्यासाठी, इंडियन रोडचा फेअर कसा असतो किंवा फेअरबद्दल. चला आता भेटूया डायरेक्टली डे 5 मध्ये. बाय बाय.